हॅलो स्टुडंट्स, बघा आज आपण क्लासमध्ये जो भाग शिकलेलो होतो ह्यूमन हेल्थ बघितलं होतं. आपल्याला वॅक्सिन अँड वॅक्सिनेशन हा भाग बघायचा आहे. वॅक्सिन इज द अँटीजन कंटेनिंग मटेरियल given to acquire either permanent or temporary immunity against a specific pathogen or disease. बघा, वॅक्सिन आणि वॅक्सिनेशन ह्या कन्सेप्ट्स क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. वॅक्सिन्स म्हणजे नेमकं काय आहे, तर वॅक्सिन हे एक अँटीजन आहे जे कंटेन करत आहे मटेरियल. काय होते, गिवन टू ॲक्वायर आयदर परमनंट, ते परमनंटली आहे किंवा कधी कधी ते टेम्पररी इम्युनिटी देते, म्हणजे कायमस्वरूपीची इम्युनिटी देत आहे. प्रतिकार क्षमता इम्युनिटी म्हणजे देत आहे, किंवा टेम्पररी म्हणजे तात्काळ प्रतिकार क्षमता देत आहे अगेन्स्ट अ स्पेसिफिक पॅथोजन, त्या पॅथोजनच्या अगेन्स्ट. ट्रॅडिशनली वॅक्सिन्स वेअर प्रिपेअर्ड विथ द हेल्प ऑफ पॅथोजन. आजकाल काय केलं जाते, ट्रॅडिशनली काय केलं जात आहे, वॅक्सिन प्रिपेअर केले जातं. ट्रॅडिशनली म्हणजे पहिल्या काळामध्ये, काही वर्षांपूर्वीच्या काळामध्ये वॅक्सिन्स हे प्रिपेअर केले जायचे कशाच्या मदतीनं, पॅथोजनच्या. कम्प्लिटली ऑर पार्शियली किल्ड पॅथोजन वेअर युज्ड ॲज वॅक्सिन. पूर्णपणे किंवा अर्धमेले, पार्शियली असं म्हणू शकतो आपण त्याला, किल्ड पॅथोजन जे असतात हे यूज केले जातात वॅक्सिन म्हणून. However, due to this there were chances of contracting the disease in case of some person. आणि काय होतं, काही चान्सेस असतात कॉन्ट्रॅक्टिंग द डिसीज. काय आता ते जे आपण वर बघितलेलं आहे, काय पॅथोजन्स आहे ते पूर्णपणे मेलेले असू शकतात किंवा अर्धमेले असू शकतात. त्यामुळे काय होतंय की त्या व्यक्तीला तो डिसीज होण्याची पुन्हा शक्यता होतीये. हेन्स ॲज अन अल्टरनेटिव्ह सायंटिस्ट ट्रायड टू आर्टिफिशियली प्रोड्यूस वॅक्सिन विथ द हेल्प ऑफ द बायोटेक्नॉलॉजी. त्याच्यामुळे काय केलं, अल्टरनेटिव्ह सायंटिस्टनी ट्राय केलं की आर्टिफिशियली प्रोड्यूस केले जाऊ शकतील ह्या जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने. फॉर दिस पर्पज सायंटिस्ट प्रोड्यूस्ड द अँटीजन इन लॅबोरेटरी विथ द हेल्प ऑफ जीन आयसोलेटेड फ्रॉम द पॅथोजन अँड युज्ड इट ॲज वॅक्सिन. मग काय केलं गेलं, या पर्पजसाठी सायंटिस्टने अँटीजन प्रोड्यूस केले लायब्ररीमध्ये. कशाच्या हेल्पनं, जीन आयसोलेट केला, तो जो पॅथोजन असेल त्याच्या शरीरातून तो जीन आयसोलेट केला आणि तो तिथे काय केला, वापरला गेला. बघा, दस सेफर वॅक्सिन्स आर बीन प्रोड्युस्ड. त्याच्यामुळे काय झालं की सेफ असलेले वॅक्सिन तिथं प्रोड्यूस केले गेले. नाव प्रोटीन्स विच ॲक्ट ॲज अँटीजन आर इंजेक्टेड इन प्युअर फॉर्म इन्स्टेड ऑफ द इंजेक्टिंग द किल्ड ऑर सेमी किल्ड पॅथोजन. त्याच्यामुळे काय होऊ लागलं की प्रोटीन्स जे आहेत, जे ॲक्ट होत आहेत अँटीजन, ते इंजेक्ट केले जाऊ लागले प्युअर फॉर्ममध्ये इन्स्टेड ऑफ इंजेक्टिंग किल्ड ऑर सेमी किल्ड पॅथोजन. पूर्ण किंवा अर्धमेले पॅथोजनच्या ऐवजी ते इंजेक्ट केले जाऊ लागले. दिस प्रोटीन कीप द पर्सन अवे फ्रॉम द डिसीज बाय कीपिंग द इम्युन सिस्टीम ॲक्टिव्ह. आणि ह्याच्यामुळे काय झालं की हे जे प्रोटीन आहेत, ठीक आहे, ह्या प्रोटीननं त्या पर्सनला त्या रोगापासून दूर ठेवलं गेलं. दस आता आपण जो म्हणतोय जीन इन्सर्ट केला जातोय किंवा घेतला जातोय त्या पॅथोजनमधून, तोच एक प्रोटीन आहे. ठीक आहे, दस इंजेक्टिंग द अँटीजन्स इज द सेफेस्ट वे टू द वॅक्सिनेशन. त्याच्यामुळे इंजेक्टिंग हे अँटीजन इंजेक्ट करणं हा सेफेस्ट वे होता वॅक्सिनेशनसाठी. वॅक्सिन्स प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ द बायोटेक्नॉलॉजी आर मोर थर्मोस्टेबल and remain reactive for the longer duration. आणि वॅक्सिन हे प्रोड्यूस केले गेले बायोटेक्नॉलॉजीच्या जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने. हे मोर थर्मोस्टेबल होते आणि ॲक्टिव्ह होते लॉंगर ड्युरेशनसाठी. एक्झाम्पल आहे वॅक्सिन ऑफ पोलिओ, जो लहान मुलांना दिला जातो. हिपॅटायटिस एक आहे. आता इडिबल वॅक्सिन जे आहेत, वर्क ऑन प्रोडक्शन ऑफ इडिबल वॅक्सिन इज इन प्रोग्रेस अँड प्रेझेंटली पोटॅटोज आर बिईंग प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. बघा, वर्क सध्या जे इडिबल वॅक्सिनचे खाद्य लसी ज्या आहेत त्याच्यावर काम केलं जात आहे. आणि आत्ता सध्या जे आहे ते पोटॅटोज हे एक प्रोड्युस्ड केलं गेलेलं आहे बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने. धीस पोटॅटोज आर कॉल्ड ट्रान्सजेनिक पोटॅटोज. धीस पोटॅटोज विल ॲक्ट अगेन्स्ट बॅक्टेरिया लाईक Vibrio cholerae, Escherichia coli. Consumption of these raw potatoes generate the immunity against cholera and the disease caused due to the E. coli. बघा काय सांगितलेलं आहे, हे जे पोटॅटोज आहेत हे कुठल्या बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट काम करत आहेत, तर विब्रियो कॉलरीच्या आणि इश्रेशिया कोलायच्या अगेन्स्ट काम करत आहेत. Consumption of these raw potatoes generate the immunity against cholera and the disease caused due to the E. coli. बघा, हे जे आपण ते जे पोटॅटो खाल्ले तर ते काय करत
करत आहेत, आपल्या शरीरामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण करत आहेत या कॉलराच्या विरुद्ध आणि इकोलायच्या विरुद्ध. खाली बघा तुम्हाला दाखवलेलं आहे की पहिल्यांदा आयसोलेट करून घेतला जो पाहिजे तो जीन. ट्रान्सजेनिक प्लांट व्हायरस आहे, व्हायरसने इन्फेक्ट केलेला आहे पोटॅटोच्या लीव्सला. एंटायर प्लांट डेव्हलप्ड फ्रॉम द लीफ पीसेस, त्या लीफ पीसेसपासून पूर्ण प्लांट डेव्हलप झालं आणि ह्या आपण पोटॅटोचं कन्झप्शन जर केलं तर आपल्या शरीरामध्ये ते इम्युनिटी निर्माण करणार आहे या पोटॅटोच्या अगेन्स्ट. ठीक आहे. आता बघा ट्रीटमेंट. बायोटेक्नॉलॉजी इज युजफुल फॉर प्रोडक्शन ऑफ हार्मोन लाईक इन्सुलिन, सोमॅटोट्रॉफिन अँड ब्लड क्लोटिंग फॅक्टर्स. बायोटेक्नॉलॉजी ही युजफुल आहे हार्मोन्स प्रोड्यूस करण्यासाठी. इंटरफेरॉन, दिस इज अ ग्रुप ऑफ द स्मॉल साइज्ड प्रोटीन मोलिक्यूल यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ द व्हायरल डिसीज. बघा इंटरफेरॉन म्हटलं की लक्षात ठेवायचं की हा स्मॉल प्रोटीनचा ग्रुप आहे आणि हा व्हायरल इन्फेक्शन, विषाणूंचं इन्फेक्शन झाल्यानंतर तिथे बरं करण्यासाठी, ट्रीटमेंट करण्यासाठी, उपचार करण्यासाठी तो मदत करतो. दिस आर प्रोड्युस्ड इन ब्लड, रक्तामध्ये हा प्रोड्यूस केला जातो. नाव डेज विथ द हेल्प ऑफ द बायोटेक्नॉलॉजी ट्रान्सजेनिक ई कोलाई आर प्रोड्युस्ड फॉर प्रोडक्शन ऑफ द इंटरफेरॉन. आजकाल काय केलं जात आहे की बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने, जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने ट्रान्सजेनिक ई कोलाई हा यूज केला जातोय इंटरफेरॉनच्या प्रोडक्शनसाठी. आता जीन थेरपी. जीन थेरपी टू ट्रीट जेनेटिक डिसऑर्डर इन सोमॅटिक सेल हॅज बिकम पॉसिबल ड्यू टू द बायोटेक्नॉलॉजी. जीन थेरपी ही जेनेटिक डिसऑर्डर ट्रीट करण्यासाठी महत्त्वाची असते, जी पॉसिबल झाली बायोटेक्नॉलॉजीमुळे. फॉर एक्झाम्पल फिनिल केटोन्युरिया अरायझेस ड्यू टू द जेनेटिक चेंजेस इन द हिपॅटोसाइट म्हणजे लिव्हर सेल. यकृतामध्ये काय होत आहे, फिनिलन्युरिया ह्या आजार होत आहे, जेनेटिक चेंजेस तिथे घडत आहेत त्यामुळे. इट हॅज बीन पॉसिबल टू ट्रीट इट जीन थेरपी, आणि तो बरा करण्यासाठी आपण जीन थेरपी वापरू शकतो. धिस मेथड इज कॉल्ड सोमॅटिक सेल जीन थेरपी. या मेथडला आपण सोमॅटिक सेल जीन थेरपी असे म्हणत आहे. ऑल द सेल्स एक्सेप्ट स्पर्म अँड ओवा इन द बॉडी आर कॉल्ड सोमॅटिक सेल. आपल्या शरीरातले स्पर्म्स आणि ओवा, शुक्रपेशी आणि अंडपेशी ह्या सोडून सगळ्याला आपण सोमॅटिक सेल असं म्हणतो. आता क्लोनिंग. प्रोडक्शन ऑफ रिप्लिका ऑफ एनी सेल और organ or entire organism is called a cloning. बघा काय सांगितलेलं आहे की प्रोडक्शन आहे एखाद्या सेलचं, ऑर्गनचं, पेशीचं, पूर्ण एखाद्या अवयवाचं, पूर्ण शरीराचं आहे अशी हुबेहूब प्रतिकृती बनवणे ह्याला आपण क्लोनिंग म्हणतो. बघा लक्षात ठेवा, क्लोनिंग आपण कशाला म्हणतोय तर एखादी पेशी असेल, एखादा अवयव असेल किंवा आपल्या शरीराचं पूर्ण बॉडी असेल, पूर्ण बॉडी आहे अशी हुबेहूब दुसरी प्रतिकृती तयार करणं ह्याला आपण क्लोनिंग असं म्हणत आहे. आता ह्याचे आपल्याला टाईप बघायचे आहेत. पहिल्यांदा हे क्लोनिंग बघा केलं गेलं त्यावेळेला तिथे डॉली मेंढी तयार केली गेली, डॉली शिप असं त्याला म्हटलं जातं. आता बघा रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग एक आहे आणि थेरापिटिक्स क्लोनिंग एक आहे. हे भाग आपण उद्याच्या भागात बघू. आजच्या भागात जर कोणाला काही शंका असेल तर मला नक्की विचारा. थँक्यू.